पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। किती मेहनत करतेस? हाँ दमली असशील ना? थांब मी करतो मदत। अरे नको, तू काय मदत करणार आहेस मला? तू भांडी घासणारीस व्हय? का मी भांडी घासू शकत नाही? तसं नाही, पण नको। अरे म्हणजे तुझा हेतू चांगला आहे माहिती की मला, बायकोला मदत बिदत करायची आहे, पण तू माझं काम वाढून ठेवशील नको। अगं नाही अप्पे, मी हॉस्टेलला असताना घातलेली आहेत भांडी। मग घासले असतील की, आता नको घासू। बरं एक काम करू, तू घासून दे, मी सोडून देतो। तू आहे ना ऐकणारच नाहीस बघ माझं। मी ऐकणार आहे तुझं। बस 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 चल बस। अगं अप्पे, भांडी बिंडी घासले रोमॅन्टिक काम आहे। एक मिनिट, यात काय रोमॅन्टिक आहे? सांगतो की, हे बघ आता तू भांडी घासणार आणि मी विसळून देणार, बरोबर? तर तुझ्याकडून भांडी घेताना माझा हात तुझ्या हाताला लागणार, म्हणजे स्पर्श होणार। एवढी गार हवा, थंडगार पाणी, तुझ्या हाताचा स्पर्श, नुसत्या अंगाला शारे शारे। काय चाललंय कवी, काय होतंय? चल ना आवरू पटकन, चल ना भूक लागली मला। चला। ही भांडी का काढलेत पण आता? अरे वटपौर्णिमा आली की जवळ, मायनवर लय गडबड होते बघ, म्हणून मला थोडे थोडे काम उरकून घेऊ। चल आवरू पटकन। अर्जुन, तुला असं फ्रेश बघते मला लय भारी वाटतंय। सकाळपासून विचारत होतास ना? आता डोक्यावरचं वजन कमी झाल्यासारखं वाटतंय। बरं चल घेऊ आवरून पटकन, मला भूक लागली, आपे जेवायचंय। चला झालं, हे एवढंच राहिले। मी घेऊन जाते, पुढे घे तू। नाही मी आणतो सगळं, थांब राहू दे, तिथे इकडे माझ्याकडे। नाही घेते की, ते माझ्याकडे दे। डोक्यावरचं वजन खरंच कमी झालंय? मावशी, सकाळी एवढा दंगा होऊन शांती कस काय? आता तूच बघ बाबा, काय चाललंय दोघांचं काय माहिती। चला सगळ्यांना वाढून झालं, पोरींना तर तुम्ही पण वाढून घ्या आणि बसा जेवायला आमच्या बरोबर। नाही आत्या, होदच सगळ्यांचं, मग आम्ही तिघी जेवतो। अगं ज्याला लागेल ते घेतील की हाताने, तुम्ही बसा जेवायला। अर्ज्या, त्या बाईचं काय झालं रे? म्हणजे ती जे काय बोलत होती ते कशावरून बोलत होती हे बघितलं का तू? तिच्यावर कारवाई व्हायला पाहिजे या ठिकाणी। ती येईल असं काही बोलेल आणि आपण गप्प बसायचं का? अरे पण ती एवढ्या छाती ठोकपणे कशी काय बोलू शकते असं? तर गावातली दारूवाली बाई ती, असं पोलिसावर आरोप करून का स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून गेली ती? अरे सुजा, तिच्याबरोबर डाकुडाव झालाय। म्हणजे 2 पोलीसवाले गेले तिच्या अड्ड्यावर, तिच्या साहित्याचं सगळं नुकसान केलं ना, म्हणून तिने इथे दंगा केला। हा पण इथं आपल्याच घरी कशाला आली ती? अरे चौकीचा इंचार्ज मी आहे ना, म्हणून इकडे आली ती। अच्छा हा। आता हो बया, म्हणजे ती काय खोटं बोलली होय एवढं सगळं? मग मावशी, इथं दारूचा धंदा बंद केला ना, म्हणून इथे येऊन ओरडून बोलत होती। तू सौदा केला होता म्हणे? नाही भाऊजी, अर्जुननी जे काही केलं ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं। त्यांनी धाडही टाकली होती आणि त्यांचं सामानही जप्त केलं होतं। अगं आपे, पण ह्याच्या आधी घरी कधी झालं नव्हतं असं। म्हणी मावशी, जाऊ द्या ना आता, झालं नव सगळं, सकाळचा विषय रात्री कशाला पाहिजे, जा। हा काका, ते मान्य आहे, पण इथं आपल्याच घरी येऊन अर्जावर नाव घेत होती ती। आता एवढा राग होता ना, तर मग चौकीला जायचं की? भाऊजी, हा विचार मी नसेल केला का? नाही म्हणजे पोलिसांनी तिच्याकडे जाणं, तेव्हा तिने आपल्याकडे येऊन दंगा घालणं, अर्जुनवर खोटे नाटे आरोप करणं,
हे सगळं कोणीतरी ठरवून केल्यागत नाहीये का? काय ग बाया, किती भाबडी आहेस ग तू, का भाबडेपणाचा आव्हानतीयास? एवढी कलेक्टर झाली तरी बी नवऱ्याच्या प्रेमा पुढं. मावशी, अहो मी काय म्हणते ते तर ऐकून घ्या आधी. अर्जुन सोडून तिथं अजून धाड टाकायला कोण जाऊ शकतं? 2 पोलीस तिथं पाठवणे एवढी पावर अजून कोणाकडे असू शकते नाही का? काय हो भाऊजी? पिऊ, तू काय बोलली नाही सकाळपासून? भाऊजी, तुमच्याशी बोलतीये मी. एखादा आमदार हे नक्कीच करू शकतो. हे अप्पे, काय पण खोटे आरोप करू नको माझ्यावर. मी असलं काही कशाला करल? मला पण तेच म्हणायचंय. अर्जुन तरी कशाला करेल असलं काय? आणि सकाळी त्यांनी सांगितलंय की सगळ्यांसमोर या सगळ्या विषयात त्याचा काही संबंध नाहीये. आणि आमच्या सगळ्यांचा याच्यावर पूर्ण विश्वास आहे. बरं, आता हा विषय आपण इथेच थांबूया का? काय वाटतं? जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम. अरे दादा, तायडे, तू का आलीस? इथं मच्छर चावत नाही वे तुला? अजिबात नाही. मस्त गार वारं सुटलं इथं. तायडे, अगं काय एवढंच विचारायला आली होती का काय? अरे नाही रे, एक गोष्ट विचारायची होती तुला. हा मग विचार की बिंदास. अरे ते सकाळी अर्जुन शपथ घेताना तो कचरला ना? हो, अर्जुन जरा घाबरला होता, बावचळला होता बघ. दादा मला सांग, अर्जुननी जर खरंच लाच घेतली असेल तर आपण कुणाची बाजू घ्यायची रे? आप्पीची का अर्जुनची? अर्जुन आपलं पोरग, आप्पी सून, कसं रे करायचं? अगं तायडे, त्याची गरजच पडणार नाही बघ. का? अगं माझ्या बी डोसक्यात घोळत होतं, म्हणून ना मी त्याला आप्पीची शपथ घ्यायला लावली. होय? हो अगं मग अशीच घेतली त्यानं जेवायच्या आधी. बरं झालं बाई, सकाळपासून माझ्या जीवाला घोर लागला होता बघ. हा म्हणजे अर्जा घाबरला होता ही खरं आहे. काही झालं तरी आपला अर्जुन असलं काही करणाऱ्यांमधला नाही. हा दादा करायचं हे सगळं, पण मी त्याला कधी थांबवू शकलो नाही. अरे दादा, आपल्या अर्जुनवर वहिनीचे आणि तुझे संस्कार आहेत. तो असलं काही कधी करूच शकत नाही. हा तीच ग, पर लई दिवस बाहेर राहिला होता ना, त्यामुळे मला बी काळजी वाटत होती. खरंच आहे, दुपारी माझ्या पण मनात विचार येऊन गेला बघ. अर्जुन जर खोटं बोलत असेल तर आप्पीची काय अवस्था होईल रे? अगं मला तर कल्पना बी करवत नाही. पास मोडून जाईल बघ आप्पी. लई जीव लावती ग त्याच्यावरती. आणि आपला अर्जुन काय तिला कमी जीव लावतो का? वेळ आली तर आपला अर्जुन तिच्यावरनं जीव वळून पण टाकायला कमी करायचं नाही बघ. हा तीच ना, तीच त्या प्रेमापोटीच ना ते असलं काय बी करणार नाही. होय रे, आणि माझा लेख आहे, माझा विश्वास आहे त्याच्यावर. फक्त त्या दोघांच्या इतक्या छान नात्याला कुणाची नजर लागायला नको बघ. नाही लागणार तायडे, अजिबात नाही लागणार. अगं नियती आहे त्यांच्या साथीला. होय, आणि आपण बी आहोतच की. रुक्मिणी, ए रुक्मिणी, रुक्मिणी. काय ग? तुला काय वाटतं ग? कशाचं? अगं तेच, त्या अर्जाचंच. त्याने खरंच लाच घेतली असेल का ग? काय बया, एवढ्यात लगी घोरायला बी लागली. रुक्मिणी उठ ना. काय ग म्हणे? अगं रुक्मिणी, मी काय विचारते? झोपू देत की बाई मला. तर माझ्या डोळ्याला डोळा लागना आणि हिला झोप सुटली.
रुक्मिणी अगं मला सांग ना, खरंच केलं असेल का ग ते अर्जन असं? खरंच लाच घेतली असेल का गो? हे बघ म्हणे, मला एक कायम सांगायची, बाईच्या जातीनं घरात पैसा कसा येतो याचा विचार नाही करायचा, फक्त आलेल्या पैशात नेटानं संसार करावा. अगं हे आपलं झालं, पण ती आपली पक्की अतिशानी आहे ना रुक्मिणी. मला लई वाटतं बघ, तो अर्जा बी धुतल्या तांदळागत अजाबात वाटत नाही बघ. पण रुक्मिणी मी काय म्हणते, त्या अर्ज चाल झोपली लगी. ए रुक्मिणी उठ बरं, उठ तू. नाही झोपू नको, उठ बरं, उठ तू, उठ. अगं उठ. काय ग म्हणे, काय चाललंय तुझं? इथं मला झोप लागना, तू काय झोपा काढती ग? हे बघ, त्या अर्जुनचं काय होतंय, आप्पीचं काय होतंय आणि गुणाचं काय होतंय, मला याच्याशी काय पडलेलं नाही. मला फक्त सरकार या घरात परत यायला पाहिजेत बस. येत्याल ग, तुझं सरकार बी येत्याल, पण जर तो अर्जा जर आपल्या गाठीचा असेल ना एवढा, मग बघ त्या आप्पीचं थोबाड कसं मी बंद करून टाकते. म्हणजे हे बघ ना, ती निसती नाही का कॅशेट वाजवती, भ्रष्टाचार या आणि भ्रष्टाचार त्या, आणि जर तिला कळलं तिचा अर्जाच भ्रष्टाचार आहे, मग काय होईल? हा, तर ते त्याला पण सोडणार नाही. काय बोलली? होय, ती आहेच तशी. आता गो बाया, म्हणजे तुला काय तिचं कौतुक वाटतंय का काय? तसं नव्ह. नाही, तुझ्या बोलण्याहून तर मला तसंच दिसतंय. अगं पण तुला काय करायचंय? एवढ्या रात्रीचं जागून हे असलं कसलं विचारायला लागलेस प्रश्न मला? तसं नव्ह. तसं नव्ह तर मग कसं? त्यांना काय करायचं ते करू दे. तुला कळ ना रुक्मिणी, तो अर्जा जर का घावला ना, मग त्या आप्पीची मी अशी वाईट अवस्था करते, अशी वाईट अवस्था करते ना, तर बघच. माझ्या बंट्याची सरकारी नोकरी घालवली काय तिनं, सोडणार नाही कुणाला. नावाची हाय मनी, दिसती अडाणी पण भल्या भल्याना पाजील पाणी. काय रुक्मी, काय बया परत ही झोपली, काय करावं? आई, आई, आवडे, कुठं होती तू? काय करते? मी ओकेच की. अर्जा ओके. एवढं कशाला ओळखते मला? अगं तू नाही का म्हणली होती माग एकदा, भीती वाटली की येत जा माझ्या कुशीत. लहानपणी नाही का मला भीती वाटली की तू मला जवळ घ्यायचीस आणि म्हणायचीस काय झालंय, आणि मग कुशीत घ्यायची मी काढ झोपून जायचो, आहे का नाही? तशी झोपच लागा ना ग. तुझ्या कुशीची झाली आहे सवय. आई मला लय भीती वाटते आता. कसली भीती वाटते काय कळा ना, पण लय भीती वाटते. काय खरं काय खोटं, काय चुकीचं काय बरोबर, मला काय सुधारणाच आता. आई तुला तर माहितीये ना माझा नियती भीती कशावर काय विश्वास नाही. मी 4 वेळा ढगाकडे बघतो आणि म्हणतो नियती नियती, काय नाही. मला माहितीये मी तुझ्याकडे बघत असतो तू माझ्याकडे बघत असते. मला माहितीये तू माझ्या पाठीशी असते, आहे का नाही? अरे मला दुनियाशी काय घेणं देणं नाही. तुला माहितीये ना मी बरोबर आहे. कदमांसाठी जमीन घ्यायची होती, आप्पीची बदली साताऱ्याला करायची होती, बापूंचा जीव. हे सगळं आप्पीला कळल तेव्हा पटल ना तिला. आई कधी 1 रुपया स्वतःसाठी खर्च केला नाही या सगळ्यातला. 1 रुपया. गाडीची बॅटरी बदलायची होती, 3 महिने बदलली नाही. पगारातला पैसा पण संसारासाठी वाचवला. तुझ्या खुशीसारखं जरा जरा आप्पीच्या खुशीत वाटायला लागलंय मला. मी खच्ची झालो ना आता ती जवळ घेते विचारते काय माहितीये का काय झालंय. मला तुझी आठवण येते आई. मला तिच्यात तू दिसायला लागली आहे जरा जरा. मी वहिनी मला म्हणते सगळं जाऊन आप्पीला सांग. कसं सांगू मी? त्या म्हणतात आप्पीला जर कळलं ना तर आप्पी मरल धक्क्यानी. आप्पीशी बोलताना रोज मी मरतोय. आई तुझ्या लांब जाण्याचं दुःख कसं तरी पचवलंय आम्ही, कसं तरी. आप्पीचं नाही पचवू शकत, नाही पचवू शकत मी. घरी दादा कदम
आत्या वहिनी म्हणतात की आमचा अर्जा असं काय करणारच नाही, आणि आप्पीने तर दुनियाला गप केलंय दुनियाला. पण ती माझा स्वतःपेक्षा जास्त माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे. एवढं प्रेम करते, एवढा विश्वास ठेवती माझ्यावरती. कुठल्या तोंडाने सांगू मी तिला? तू सांग ना, तुझं ऐकल ना ती. मला भीती वाटतेय ग, तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला मला भीती वाटतेय. गेले काही महिने मी असा का वागलो, हा प्रश्न तिच्या डोळ्यात आहे. मला उत्तर नाही देता येते. आई, एकदा जवळ घे ना, एकदा जवळ घे ना. आई, एकदा जवळ घे ना ग. बापू, अहो त्या उज्ज्वला ताई एवढ्या मनापासून सगळं बोलत होत्या ना, मला एवढं भारी वाटत होतं. आणि खरंच त्यांना त्यांच्या पोराला एवढं मनापासून शिकवायचं हे बघूनच मला लय भारी वाटलं बघा. मग मी त्यांना तुमच्याबद्दल पण सांगितलं. बापू, त्यांना तुमच्याबद्दल सांगितलं ना, त्यांच्या टचकन डोळ्यातच पाणी आलं. होय बापू, आज सकाळी काय झालं माहितीये का? काय झालं ते सांगितल्याशिवाय कळणार कसं आम्हाला? अहो बापू, आज सकाळी ना घरी एक बाई आली होती. बर. ती दारूचा गुत्ता चालवते आणि तिने घरात येऊन दंगाच घातला. हो अहो, म्हणजे काय झालं? तुमचा नवरा लाच घेतो माझ्याकडनं. अहो माझ्याकडनंच नाही, मटकावाला ती वाळूवाला सगळ्याकडनं लाच घेतोय. तुम्ही काहीतरी आरोप करू नका. तुमचं जे काय ना आपण चौकीला जाऊन मिटू ना. नाही ना घेत तुम्ही माझ्याकडनं पैसे, तर एक काम करा, ठेवा बरं बायकोच्या डोक्यावर हात आणि घ्या बरं शपथ. हे सगळं करायची अजिबात गरज नाही, कारण माझा स्वतःपेक्षा जास्त अर्जुनवर विश्वास आहे. बापू, मी काही चुकीचं केलं का? हो नाही नाही आपल्या, अगं तू काहीच चुकीचं वागली नाहीस बाळा. अगं नवरा बायकोचं नातंच असं असतं, एकमेकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. नाही बापू, तसं नाही हो. मग पण मी अर्जुनवर अगदीच असा आंधळा विश्वास ठेवतेय असं नाही होते ना? नाही नाही आपल्या, असं अजिबात होत नाही बघ. अगं तू जेवढी अर्जुनला ओळखतीस ना, तेवढं दुसरं कोणच ओळखत नाही, विनायकराव सोडू ना. हा ते आहेच की. आज सकाळी जे काही झालं ना, त्याने अर्जुनला डिस्टर्ब होता, नीट बोललाच नाही. तो घाबरलाय. हो नाही आपल्या, त्याच्यावर आरोप झाले म्हणून अर्जुन घाबरला नाही. मग त्या आरोपांचा तुमच्या नात्यावर परिणाम होणार म्हणून तो थोडासा दबकला होता. पण आप्या, भ्रष्टाचार म्हटलं की तू कशी चवताळून उठतीस, अख्ख्या हसगावला माहितीये. आप्या, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सगळ्यात अवघड मोहीम कुठली होती माहितीये का? कुठली? आग्र्याहून सुटका. आणि ती का? अहो, कारण ते परमुलकात होते आणि औरंगजेबाने त्यांना कैदेत ठेवलं होतं ना, म्हणून. अजून? अहो, म्हणूनच अवघड असेल ना बापू. आप्या, ही सगळ्यात अवघड मोहीम होती, कारण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्यावेळी धाकले महाराज होते, आपले संभाजी महाराज. आणि संभाजी महाराज वयाने केवढे होते माहितीये का? अगं, छत्रपती शिवाजी महाराजांचं बोट धरून दरबारात गेलेलं लहानग पोरग ते. म्हणून त्यांना हे सगळं अवघड होतं असं. असे छत्रपती शिवाजी महाराज जर एकटे असते तर कधीच सुटून आले असते. पण त्यांना माहित होतं, छत्रपती शिवाजी महाराजांवर संभाजी महाराजांची पूर्ण जबाबदारी होती, म्हणून ते थोडेसे दबकले. आलं का लक्षात? आपलं पण असंच असतं ग. आपलं सगळ्यात जास्त ज्याच्यावर प्रेम असतं ना, तीच कधी कधी आपली कमजोरी होऊ शकते बाळ. आप्या, आता तू जिल्ह्याची कलेक्टर आहेस. जिल्ह्यात काय काय करायचं, कुठं कुठं कशी कामं करायची, हे सगळं तू ठरवतेस ना. मग तुझी कामाची पद्धत ज्यांना पटत नाही ते तुला त्रास द्यायला बघणार. तुझी जी कमजोरी आहे का नाही, तिथंच वार करायला बघणार. बापू, अहो तुम्ही सगळं सोपच करून सांगितलं की. तुम्हाला एक सांगू का? काय? मला 100% माहितीये हे सगळं कोणीतरी न ठरवून केलंय मुद्दाम.
पण हे ज्यांनी कोणी केलंय ना त्याला हे माहित नाही की अर्जुन माझी कमजोरी नाही, माझा सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट आहे. हा आमच्या दोघांमध्ये कधी कुणीच फूट पाडू शकत नाही. अगं मग झालं तर हा काय काळजी करायची, आता करू दे किती वार करायचे ते. बापू आता किती वार झाले ना तरी मी अर्जुनची साथ कधीच नाही सोडणार. हा असंच पाहिजे आप्या.